नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तर चैत्रांगण रांगोळीचा व्हिडिओ सर्वांनी नक्कीच बघितला असेल. जर मिस झाला असेल, बघितलं नसेल तर नक्कीच बघून घ्या. आजपासून आपण या चैत्रांगण रांगोळीतले एक एक कलाकृती बघणार आहोत की ह्या कशा बनवायच्या आहेत. तर सुरुवातीस आपण गणपती बाप्पा आणि त्यांचे प्रिय वाहन उंदीर किंवा जे मूषक राज आहेत ते बनवणार आहोत. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या दोन गोष्टी बनवून या चैत्रांगण रांगोळीला सुरुवात करणार. तर त्यासाठी आपल्याला एका वायरमध्ये 9 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा, 5 नंबरचे हे मोती आहेत. त्यानंतर वरची 3 मोती मागे करायचे आणि चौथा जो मोती आहे त्या मोत्यातनं खालच्या साईडने विरुद्ध दिशेने आपल्याला सुई काढायची आहे. ठीक आहे. ज्या साईडने धागा आता बाहेर काढला त्याच्या अपोजिट साईडने विरुद्ध दिशेने सुई बाहेर काढायची. तर वरती असा एक चौकोन तयार होईल. त्यानंतर आता 4 लाल मोती ओवायचे आहेत आणि तो जो गाठीच्या जवळचा मोती आहे ना, त्या गाठीच्या जवळच्या पहिल्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपलं हे जे मुकुटचा फर्स्ट पोर्शन जो आहे तो इथे तयार झालेला आहे. आता आपल्याला समोरची स्टेप करायची आहे. त्यासाठी 3 लाल, 9 पांढरे, 2 काळे आणि 11 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि हे सर्व 5 नंबरचेच मोती आहेत. ठीक आहे. आता बघा, लक्ष द्या. आता हा जो काळा मोती आहे, तर काळ्या मोत्याच्या वरती जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई काढायची. तर कशी? खालच्या साईडने, ज्या साईडने धागा आता बाहेर आलेला आहे त्याच साईडने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. ठीक आहे. पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण इथे बाहेर काढली तर खाली एक असा लूप तयार झालेला आहे, पाकळी म्हणू शकतो आपण. त्यानंतर आता इथे आपल्याला 7 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 7 पांढरे मोती ओवल्याच्या नंतर एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची. ज्या दिशेने आता धागा आला त्याच दिशेने. ठीक आहे. त्यानंतर 2 पांढरे मोती ओवायचे आहेत. आणि आता बघा, आता ही जी लाईन आहे पांढऱ्या मोत्यांची, तर तो जो कॉमन मोती आलेला आहे तो कॉमन मोत्यापासनं जर मोजला तर चौथा जो पांढरा मोती आहे, ठीक आहे, तो कॉमन मोती 1 आणि त्याच्या समोरचे 3, तर अशा 4 पांढऱ्या मोत्यातनं आपल्याला सुई खालच्या दिशेला आणायची आहे. ठीक आहे. तर अशी ही आकृती दिसली पाहिजे. आता आपल्याला खालचा जो लूप आहे त्या मोत्यातनं सुई फिरवायची. त्या पांढऱ्या मोत्यातनं फिरवत काळ्या मोत्यातनं तो जो कॉमन एक पांढरा मोती आहे त्या मोत्यात फिरवायची आहे. त्यानंतर त्याच्यावरती 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. कॉमन मोत्याच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची. त्यानंतर आपल्याला इथे 5 पांढरे आणि 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि वरती जो गाठीचा मोती होता ना, जो सेंटरचा मोती होता, त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. ठीक आहे. तर ही बघा, ही अशी जी फेस किंवा चेहऱ्याची जी आकृती आहे ती इथे तयार होईल. आता आपल्याला 3 लाल आणि 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. 3 लाल आणि 3 पांढरे. ठीक आहे. आता इथे काय करायचं, 3 लाल पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि 3 पांढरे मोती ओवल्याच्या नंतर एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ज्या मोत्यातनं आता म्हणजे ज्या साईडने सुई आपण बाहेर काढली होती त्याच दिशेने. ठीक आहे. त्यानंतर परत 6 पांढरे मोती ओवायचे आणि बघा, वरती जे 3 मोती आहेत ना लालच्या खाली, तर त्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. लालच्या खाली जे मोती आहेत पांढरे त्या मोत्यातनं सुई काढली. आता आपल्याला सुई परत फिरवत न्यायची आहे आणि दुसऱ्या साईडला जो पांढरा मोती दिसतोय, लालच्या खाली जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यापर्यंत सुई आणलेली आहे. इथे आल्यावर इथे 8 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एक मोती मागे करायचा, समोरच्या एका मोत्यातनं सुई काढायची आणि इथे आपल्याला फक्त आता एकच मोती ओवायचा आहे. आणि बघा, लालच्या खाली जे 3 पांढरे मोती आहेत, लाल मोत्याच्या खाली जे 3 पांढरे मोती आहेत त्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. तर अशा प्रकारे आपल्याकडे इथे 2 कान तयार झाले. आता आपल्याला सुईवरती जे लाल मोती आहेत 6, बाजू इकडचे 3 आणि समोरचे 3 असे 6 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर 4 लाल मोती ओवायचे आहेत. आणि बघा, आता हा जो कॉमन मोत्यांना सोडून जो वेगळा एक पांढरा मोती आहे त्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आणि मेन जे लाल मोती आहेत ना, तर त्याच्या समोर 3 लाल मोती आणि त्याच्या वरची 3 लाल मोती, ह्या 6 मोत्यातनं सुई काढायची. परत एकदा आपल्याला इथे 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत आणि इकडच्या कानामध्ये जो सेपरेट असा पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. तर बघा, अशा प्रकारे हे जे गणपती बाप्पा आहेत ते तयार होतील. आपण थोडंसं फास्ट घेतलेलं आहे कारण जास्त काही अवघड नाही आहे.
तुम्ही वाटल्यास याच्या सेटिंगमध्ये जाऊन स्पीड स्लो करून देखील बघू शकता। तर बघा अशा प्रकारे आपले हे जे गणपती बाप्पा आहेत हे तयार झालेले आहेत आणि सुंदर दिसून येत आहेत। आपल्याकडे अजून भरपूर साऱ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये हे बनवलेलं आहे, जसं हा व्हाईट गोल्डन, हा रेड गोल्डन, इथे आपण ब्राऊन मोती यूज केलेले आहेत बघा काळ्याच्या ऐवजी। तर तुम्हाला जो कोणता कलर यूज करायचा असेल तुम्ही इथे यूज करू शकता। आता गणपती बाप्पा नंतर बनवूयात मूषकराज। तर मूषकराज बनवण्यासाठी आपल्याला बघा 1 पांढरा आणि 3 लाल मोती ओवून घ्यायचे आहेत। आपण हे जे मूषकराज आहे ते 4 नंबरच्या मोत्यांनी बनवलेला आहे, तुम्ही सेम 5 नंबरच्या मोत्यांनी देखील बनवू शकता। तर 1 पांढरा 3 लाल मोती ओवल्यानंतर पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवायचे आणि पहिलेचा जो पांढरा मोती होता त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची। म्हणजे आपल्याला इथे सिंपल चौकोनी जी लाईन आपण बनवत असतो नेहमी तशी लाईन बनवून घ्यायची आहे, ठीक आहे। फक्त पहिला जो आहे ते लाल मोती ओवलेला आहे, त्यानंतर आपल्याला आता पांढऱ्या मोत्यांची लाईन बनवायची आहे। त्यासाठी बघा आपण परत सेंटरच्या मोत्यातनं सुई काढली, 3 पांढरे मोती ओवले आणि आता ज्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे, ठीक आहे। तर हा दुसरा पांढराचा चौकोन झाला। त्यानंतर परत सेंटर मोतीत यायचा आहे, समोरचा जो एकदम टोकाचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर परत आपल्याला इथे आता 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि तो जो सेंटरचा मोती आहे त्या सेंटरच्या मोत्यातनं सुई काढायची आहे, ठीक आहे। तर बघा ही प्रोसेस आपण बऱ्याच वेळा केलेली आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही जी पट्टी आहे ती लांबवायची आहे आणि असे 3-3 पांढरे मोती आपल्याला 9 वेळेस ओवून घ्यायचे आहेत, ठीक आहे। तर बघा हे सेंटर लाईन जर तुम्ही मोजाल तर लाल नंबरचा 1 आणि त्याच्या समोरचे पांढरे असे टोटल 14 मोती आले पाहिजे, ठीक आहे। लालला पकडून 14 मोती सेंटरला आले पाहिजे। आता आपल्याला काय करायचं आहे, सुई मागे फिरवत आणायची आहे आणि तो जो 5व्या नंबरचा खालच्या दिशेचा जो 5व्या नंबरचा मोती आहे तिथपर्यंत आणून घ्यायचा आहे, ठीक आहे। आता इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि आता ज्या 5व्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे, ठीक आहे। इथे एक आपण चौकोन तयार करून घेतला। आता नेक्स्ट काय करणार तर त्याच्या सेंटरला यायचं आहे, टोकातला मोती जो आहे खालच्या दिशेचा तिथे यायचं, ठीक आहे। आता इथे आपण पाय बनवत आहोत। तर खालच्या दिशेला आल्यावर बघा इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। 3 पांढरे मोती ओवले आणि तो जो सेंटरचा होता टोकाचा मोती होता त्या मोत्यातनं आपण सुई काढली। त्यानंतर आता आपल्याला वर जायचं आहे, ठीक आहे। जर मागच्या दिशेने मोजत आलो तर हा जो 5वा होता ना तर आता 6व्या मोत्यात जायचा आहे। तर बाजूचा 1 मोत्यातनं सुई ओवायची आणि लगेच त्याच्यावरती हा 6वा मोती आहे। तर अगदी सिंपल, ठीक आहे। तर 6व्या मोत्यातनं आपण सुई काढली। आता आपल्याला काय करायचं आहे, इथे 2 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि हा बाजूचा 1 पांढरा आणि तो वरचा 1 पांढरा ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे। त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर परत सेंटरच्या मोत्यात यायचं। तर हा जो टोकाचा मोती आलेला आहे ना दुसरा जो आपण हा चौकोन बनवला आत्ता त्या चौकोनाचा तो जो टोकाचा मोती आहे तिथं यायचं आणि त्यानंतर तो जो बाजूचे जे 2 आपण चौकोन बनवलेले आहेत त्याच्यातला तो जो उभा मोती आहे, ठीक आहे। बघा आपण बाजूच्या चौकोनातल्या मोत्यात आलेलो आहोत। आता इथे आल्यावर परत आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि तो खालचा 1 आणि त्याच्या बाजूचा 1 ह्या 2 मोत्यातनं सुई काढायची। तर तुम्ही जर व्हिडिओ बघाल तर तुम्हाला इझिली लक्षात येईल हे। आता बघा आता आपल्याला सुई परत खालच्या मोत्यातनं फिरवायची आहे, खालच्या साईडचा जो मोती आहे तिथे आणलेली आहे। त्यानंतर इथे 3 ब्राऊन कलरचे मोती ओवायचे आहेत आणि तो जो 1 मोती आहे त्या मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे, ठीक आहे। आता आपल्याला सुई वरच्या दिशेला घेऊन जायची, परत कुठे तर 6व्याच्या बाजूला जो आता 7वा मोती येईल, ठीक आहे। ती जी लोअर लाईन आहे खालची जी लाईन आहे त्या लाईनच्या 7व्या मोत्यामध्ये जायचं आहे, ठीक आहे। सुई आपल्याला फिरवत फिरवत त्या 7व्या मोत्यात न्यायची आहे। तर हे एक जे पाय आहे उंदराचं ते आपण बनवलेलं आहे। आता ह्या 7व्या मोत्यात आल्यावर इथे आपल्याला आता 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा बाजूचा 1 आणि आता हा 7वा 1 ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे, ठीक आहे। आलं लक्षात? तर बाजूच्या 1 आणि त्याच्यावरचा 1 ह्या मोत्यातनं सुई आपण काढली, लक्षात आलं? त्यानंतर बघा आता आपल्याला परत समोरच्या मोत्यात यायचं आहे आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। पुन्हा एकदा बाजूचा 1 आणि वरचा 1 अशा 2 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर त्याच्या समोरच्या मोत्यात यायचं आहे वरच्या। तर इथे आपण सिंपल हे चौकोनी लाईन्स बनवत आहोत।
त्यानंतर आपल्याला परत एकदा 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। त्यानंतर बाजूचा हा एक मोती ह्या मोत्यातनं सुई काढायची बघा अशा प्रकारे। आणि इथे आपण हे टोटल 2 चौकोन बनवून घेतलेले आहे। ठीक आहे, पाय बनवला, तो जो ब्राउन कलरचा पाय आहे तो बनवला, त्यानंतर 2 छोटे छोटे चौकोन बनवले। त्यानंतर आता तिसऱ्या चौकोनाच्या वेळी आल्यावर आपण इथे खालच्या मोत्यातनं सुई काढली आणि खाली परत सुई जो चौकोन आहे तो वाढवत न्यायचा आहे। ठीक आहे, तर बघा खालच्या दिशेतला आपण 3 पांढरे मोती टाकले। त्यानंतर परत आपण सेंटरच्या मोत्यात येणार। सेंटरच्या मोत्यात आल्यावर परत आता इथे आपल्याला ब्राउन कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत। तर 3 ब्राउन कलरचे मोती ओवले आणि तो जो पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली। ठीक आहे, तर अशा प्रकारे इथे 2 पाय जे आहेत आपण इथे बनवून घेतलेले आहेत। ठीक आहे, आता आपल्याला बॉडी बनवायची आहे, त्यासाठी सरळ आपल्याला हे वरती घेऊन जायचं आहे। ठीक आहे, तो जो ब्राउन कलरचा जो मोती आहे ना सेंटरचा, तर त्याच्या स्ट्रेट वरती जो एकदम वरती जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत घेऊन जायचं। ठीक आहे, आता बघा स्ट्रेट वरती जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत सुई काढल्याच्या नंतर इथे आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि जो खालचा एक पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या समोरचा एक ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। आता इथे आपल्याला 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक आणि खालचा एक ह्या 2 पांढऱ्या मोत्यातनं, त्यानंतर त्याच्या समोरचा पण एक, तर टोटल 3, बाजूचा एक आणि खालचे 2। आता अशा प्रकारे आपल्याला अजून 2 वेळा 3-3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत। ठीक आहे, कधीपर्यंत, तर जेव्हा दुसऱ्या पायाचा जो ब्राउन कलरचा जो मोती आहे ना तिथपर्यंत बघा असे वरती जे आहे ना वरच्या साईडला आता 4 पांढरे मोती दिसले पाहिजे। आता आपल्याला काय करायचं आहे, सुई वापस फिरवत मागे यायचं आहे। ठीक आहे, मागे कुठपर्यंत, तर लाल मोत्याच्या नंतरनं जे तिसरा पांढरा मोती आहे तिथपर्यंत यायचं आहे। ठीक आहे, तिथपर्यंत आल्याच्या नंतरनं परत इथे 2 पांढरे मोती ओवायचे, बाजूचा एक आणि खालचे 2 ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची, बाजूचा एक आणि खालचे 2 ह्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतरनं बघा आता इथे आपल्याला एक काळा आणि एक पांढरा मोती ओवून घ्यायचा आहे। तर काळा मोती आपण इथे डोळे दाखवण्यासाठी ओवत आहोत। तर एक काळा आणि एक पांढरा ओवला, त्यानंतर परत एक बाजूचा आणि खालचे 2 मोत्यातनं सुई काढायची आहे। त्यानंतर आता इथे आपल्याला परत 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि तो जो काळा मोती आहे त्या काळ्या मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे, तर काळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर बघा ही आकृती जी आहे आपली अशी दिसेल। आता आपल्याला सुई उजवी साईडला जो मोती आहे ना उजवीकडे काळ्याच्या बाजूला उजवीकडे जो वरचा मोती आहे तिकडे यायचा आहे। ठीक आहे, आता इथपर्यंत आल्याच्या नंतर आता इथे परत आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे। ठीक आहे, आता हे उजवीकडे आलेले आहेत। त्यानंतर 3 पांढरे मोती ओवले आणि तो जो वरचा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर बघा आता त्याच्या समोरचा, आता हे आपण वरचा पोर्शन बनवत आहोत, तर अशा प्रकारे आपण ही सुई काढली। त्यानंतर बघा समोरच्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतर 2 पांढरे मोती ओवले, परत बाजूचा एक आणि खालचा एक ह्या 2 मोत्यातनं आपण सुई इथे काढून घेतलेली आहे। ठीक आहे, तर बघा काळ्याच्या वरती, काळा मोत्याच्या वरती जो आहे आपण इथे मोती ओवून घेतलेले आहेत, 2 चौकोन बनवले आणि आता परत आपण वरच्या साईडला आलेलो आहोत। आता इथे वर आल्याच्या नंतर आता कान बनवायचे आहे, त्यासाठी एक पांढरा आणि 2 ब्राउन कलरचे मोती ओवायचे। ज्या मोत्यातनं आत्ता सुई काढली त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढायची आणि त्यानंतर बघा तो एक पांढरा आणि एक ब्राउन जो मोती आहे तिथपर्यंत सुई फिरवायची आहे। तर ब्राउन कलरच्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत आपल्याला एक ब्राउन कलरचा मोती ओवायचा, खालचा एक ब्राउन, बाजूचा एक ब्राउन आणि त्याच्या समोरचे 2 पांढरे मोती ह्या 3 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे। ठीक आहे, खालचा हा एक हे ब्राउन काढला, त्याच्यानंतर त्याच्या समोरचा एक आणि त्याच्यावरचा एक पांढरा। त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला 2 ब्राउन मोती ओवायचे आणि खालचा एक पांढरा आणि इकडे असलेला एक उभा पांढरा ह्या मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर त्या ब्राउन मोत्यातनं सुई काढणार, त्यानंतर एक ब्राउन मोती ओवायचा आहे आणि तो खालचा जो ब्राउन मोती आहे त्या मोत्यातनं परत एकदा सुई काढून घ्यायची आहे। तर बघा इथे आपण असे त्रिकोणी कानातले कान जे आहेत ते बनवलेले आहे। ठीक आहे, आता बघा हे असं फायनल लुक जे आहे आपल्या मूषक रासचं असं दिसून येईल। तर सुंदर दिसून येत आहे, क्यूट अगदी चैत्रांगणात ठेवण्यासाठी सुंदर आपण हे 4 नंबरनी बनवलेलं आहे, छोटं साईज व्हावं म्हणून। तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे गणपती बाप्पा आणि हे त्यांचे मूषकराज हे 2 वस्तू बनवलेल्या आहेत।
तर तुम्ही कुठल्याही कलर कॉम्बिनेशनमध्ये हे बनवू शकता। आणि अजून एक गोष्ट की हे जे गणपती बाप्पा आहेत हे आपण तोरणामध्ये लावण्यासाठी देखील यूज करू शकतो। तोरणचा जो सेंटर पार्ट असतो, ठीक आहे, तर बाजूला पानं लावायचे आणि फक्त मध्यभागी जो आहे तो हे गणपती बाप्पा लावायचे। तर असे देखील आपण हे यूज करू शकतो। तर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।